पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला रेल्वेमार्ग आणि सर्वात उंच रेल्वे कमान पूल असलेल्या चिनाब पुलाचं करणार लोकार्पण. जम्मू काश्मीर दौऱ्यात पंतप्रधान भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल अंजी पुलाचं करणार उद्घाटन. 2 वंदे भारत गाड्यांनाही दाखवणार हिरवा झेंडा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे तसंच अभियंत्यांच्या मेहनतीमुळे एक दीर्घकाळापासून प्रलंबित असलेलं राष्ट्रीय स्वप्न चिनाब पुलाच्या स्वरूपात पूर्ण. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव. रालोआ सरकारनं गेल्या 11 वर्षात तरुणांना सक्षम करण्यासाठी केलेल्या निरंतर प्रयत्नांमुळे आजची तरुणाई बनली विकसित भारताच्या संकल्पात महत्त्वाचा भागीदार. पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर. सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात. रेपो दर 0.5% कमी होऊन 5.5%वर. अर्थव्यवस्थेची बळकटी कायम. 2025-26साठी वास्तविक GDP वृद्धीचा दर 6.5% राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेकडून व्यक्त. सेवा क्षेत्रात देखील तेजी. खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांची घेतली भेट. भारताच्या दहशतवाद विरोधातील भूमिकेला व्हान्स यांचा पूर्ण पाठिंबा. केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी इटलीच्या उपपंतप्रधानांची घेतली भेट. स्मार्ट उत्पादन, तंत्रज्ञान आणि वाहन क्षेत्र यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर सहमती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योजक इलॉन मस्क यांच्यातील वाद विकोपाला. टेस्लाचे समभाग कोसळले. 351व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवरायांना राज्यभरातून अभिवादन. किल्ले रायगडासह विविध गडकिल्ल्यांवर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा. ज्येष्ठ अभिनेते निनाद कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवणकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर. आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत अमेरिकेच्या गॉफची अंतिम फेरीत धडक. उद्या आयर्ना सबलेंकासोबत विजेतेपदासाठी लढत. नमस्कार. 11च्या बातमीपत्रात मी विनायक